छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रतिमांचे या ठिकाणी पूजन करायचं। या ठिकाणी भरत मॅडम या ठिकाणी प्रतिमांचं पूजन करतात। काँग्रेस जिल्हा ज्यांची शाणाची म्हणून ओळख आहे ते काशीनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी पनवेल अर्बन बँकेचे माजी चेअरमन विचारा सर काय सांगाल? शेतकरी कामगार पक्ष माजी आमदार बाळाराव पाटील यांच्या माध्यमातून युवकांसाठी आज रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि मोठ्या संख्येने रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहिले आहेत। कशा प्रकारे सांगा? आज आपण पाहत आहोत शेतकरी कामगार पक्षाने रोजगार मेळावा ठेवल्यामुळे आणि विशेष म्हणजे 500 बेरोजगारांना आज आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत तर त्यांना 100% नोकरीची हमी देणार आहे। बरेच ठिकाणी आपण रोजगार मेळावा ठेवतो तिथे रिझ्यूम घेतला तर त्यांना नोकरी दिली जात नाही, नंतर मग त्यांचा दुर्लक्ष केला जातो। आम्ही ते प्रथम 500 लोकांना प्रथम त्यांना भरती केली जाणार। बाकीचे लोक जे एज्युकेशनप्रमाणे काही लोक आलेले आहेत त्याप्रमाणे बाकीच्या लोकांना आम्ही तिन्ही कंपनीमध्ये नोकरीला लावण्यासाठी हमी दिलेली आहे। परंतु त्यांचा आज मी शब्द देत नाही पण या 500 लोकांना शब्द दिलेला आहे आणि 50 लोकांना आता तुमच्या समोर काय IIT झालेले इंजिनियर्स होते, मेकॅनिकल झालेले इंजिनियर्स होते त्यांना तुरंत दिलेले आहेत। म्हणजे 550 लोकांना भरती आज आम्हाला करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। आज आनंदाची गोष्ट एक वाटतो का आज शेतकरी कामगार पक्षाने एखादा विषय पुढाकार घेतला तर केवढ्या मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळतो आपण पाहत आहात। दुसरी गोष्ट आज बेरोजगार आपल्या समाजामध्ये आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती तर तलोजा भागामध्ये एवढी लोक येतील, नावडा फेज 2 मध्ये लोक येतील, नावडा ग्रामीणमधली लोक येतील, या परिसरामध्ये एवढी लोक येतील ही अपेक्षा नव्हती। परंतु आज अत्यंत गरज आहे नोकरीची ही पाहायला मिळाली। कुठेतरी खंत वाटतो का सरकारने पण याच्याकडे पुढे लक्ष द्यावं एवढी विनंती। एकीकडे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे। तसेच पनवेलमध्ये आज एवढा मावळ मतदारसंघातून पण युवक युवती इथे हजर झालेले आहेत। कशा प्रकारे त्यांना काय सांगतात? नक्कीच आज काय नोकरी संदर्भात त्यांना माहिती आहे का इकडं नोकरीची साधन खूप मोठं आहे। तळोजा MIDC आमच्याकडे, तळोजा MIDC नंतर आता चिंद्रण MIDC मोठ्या प्रमाणात होतोय आणि या MIDC मध्ये काम केल्यामुळे या लोकांना एक सर्टिफिकेट मिळालं जाईल कारण या लोक एज्युकेशन केलेलं असतो परंतु यांना अनुभवाचा दाखला नसतो ना। अनुभवाचा दाखला मिळण्यासाठी काही विद्यार्थी आलेले असतात, मी 1 वर्ष 6 महिने ते काढेल आणि मोठी पगार मला मिळेल या उद्देशाने आलेले असतात। ही सुवर्ण संधी मुलांच्या स्वार्थपणाने सुद्धा चांगला आहे आणि आम्ही त्यांना एक योग लाभून दिलेला आहे। रोजगारमध्ये तुम्ही बघता की आता सांगितलं की बसची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे येण्या जाण्यासाठी त्याच्यासाठी। हो, ज्या 500 लोकांना नोकरी दिली जाणार आहे त्यांना जाण्या येण्याची सोय कंपनीने केलेली आहे, त्यांना जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे, काही जर ओव्हर टाईम केलं तर ओव्हर टाईमचं सुद्धा त्यांना दिलं जाणार आहे। अशा पद्धतीने आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे आणि आनंदाची एक गोष्ट असं होतं शेतकरी कामगार पक्षाने जे जिल्हा चिटणीस निवडले ते जिल्हा चिटणीसच्या प्रमाणे प्रकाश म्हात्रे जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही आज कार्यक्रम करण्यात यशस्वी झालो असे मला वाटतं। नक्कीच दादा बघता तुम्ही अलिबागवरून किंवा मावळवरून सुद्धा नोकरीसाठी आलेले आहेत। खरंच बघता तुम्ही बेरोजगारी वाढलेली आहे आणि आज शेतकरी कामगार पक्ष एवढा मोठा निर्णय घेतो याचा। हो, आता तुम्ही पाहता आज काय झालंय, इंडस्ट्री कमी राहिलेल्या आहेत, नोकरीमध्ये भरतीचे प्रमाण शिक्षणामुळे बरेचसे लोक एज्युकेशन पूर्ण झालेले आहेत परंतु तुम्हाला मी मागे म्हटलंय आता याच्यापूर्वी की त्याला दाखला नसतो का तुम्ही एक्सपिरियन्स चा लागतो कोणत्या कारखान्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे तो दाखला नसल्यामुळे त्यांना अनेक कंपन्यांमध्ये भरती केली जात नाही। त्यामुळे आपण असं कोणाला दाखल्याची गरज नाही, तुम्ही या आणि तुम्हाला नोकरीची भरती करतो या अपेक्षेने लोक जिल्हाभर आले। पनवेल महानगरपालिकेमध्ये जर भरती निघली तर नक्कीच तुम्ही त्याला प्राधान्य द्याल? नक्कीच पनवेल महानगरपालिकेमध्ये भरती असल्यावर आम्हाला माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे ज्याप्रमाणे रोखठोकप्रमाणे ज्या स्वच्छता अभियानमध्ये असू दे किंवा कुठल्याही याच्यामध्ये लावण्याचं काम पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधक जरी असलो तरी करत होतो आणि जे आम्ही शब्द देतो ते करतो। ते लोकांसारखे लोक कसं भरतीसाठी 2 लाख 3 लाख रुपये मागतात, भ्रष्टाचार केला जातो तो आमच्याकडे होत नाहीये हे प्रामाणिकपणे शेतकरी कामगार पक्ष दाखवत असतो। नक्कीच, थँक्यू।
सांगा नेता